काँग्रेस चंद्रपूरचा बदला परभणीत घेईल का हे म्हणण्याचं कारण म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केलेला सवाल। चंद्रपूरमध्ये उभाटाकडून अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही, मग आता परभणीत आम्हीही चंद्रपूर सारखंच वागायचं का? त्यांच्या या एका प्रश्नानं एकच चर्चा सुरू झाली की चंद्रपूरमध्ये झालेल्या दगाबाजीचा बदला काँग्रेस परभणीत घेणार का? परभणी महापालिकेत सध्या काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आघाडी सत्तेत आली आहे। शिवसेनेचे 25 तर काँग्रेसचे 12 नगरसेवक निवडून आलेत आणि याच आघाडीमुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात त्यांना यश आलं होतं। मात्र चंद्रपुरातील प्रकारानंतर भाजप परभणीतही तसंच समीकरण जुळवण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे। काही नगरसेवकांना सुद्धा भाजपकडून संपर्क साधण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत। आता याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे जे खासदार आहेत संजय जाधव हे सतर्क झालेत आणि दगाफटका टाळण्यासाठी त्यांनी शिवसेना आघाडीच्या सर्व नगरसेवकांना थेट सहलीवर पाठवल्याची माहिती समोर आली आणि 12 फेब्रुवारीला हे सगळे नगरसेवक सहलीवरून थेट महापालिकेत हजर राहणार असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान संजय जाधव यांनी चंद्रपूर आणि परभणी या दोन्हीच्या राजकारणाविषयी भाष्य करताना म्हटलंय की चंद्रपूर आणि परभणीचं राजकारण वेगळं आहे। चंद्रपूरमध्ये निवडणुकीपूर्वी युती नव्हती, पण परभणीत मात्र काँग्रेससोबत आधीच आघाडी झाली होती। आम्ही निवडणूक एकत्र लढलो आणि सत्ता देखील एकत्रच स्थापन करू असा विश्वास त्यांचा आहे। त्यांच्यामध्ये 12 फेब्रुवारीला परभणीचा महापौर मशाल धारकच असणार आणि उपमहापौर पद हे काँग्रेसकडेच जाणार। मात्र मोठा प्रश्न हा अजूनही कायम आहे की चंद्रपूरमध्ये भाजपला मदत करणं ठाकरेंच्या शिवसेनेला परभणीत महागात पडणार का? या राजकीय संघर्षाचा परिणाम महाराष्ट्रभर उमटणार का? चंद्रपूरची दगाबाजी परभणीत आग लावणार की तिथेच विझणार? 12 फेब्रुवारी सगळं स्पष्ट करणार। राजकारणात दगाफटका विसरला जात नाही आणि चंद्रपूरची ही आठवण परभणीला पोहोचते का याचं उत्तर मात्र येणारा काळच देणार आहे। आपल्याला याविषयी काय वाटते? आपली मतं कमेंट करून जरूर कळवा।